सन्माननीय व्यासपीठ, प्रमुख अतिथी, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. आज आपण भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील महान राष्ट्रपुरुष, थोर समाजसुधारक, निर्भीड पत्रकार, विद्वान आणि भारतीय जनतेमध्ये स्वातंत्र्याची भावना निर्माण करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी एकत्र आले आहोत. लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव केशव गंगाधर टिळक असे होते. लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये देशप्रेम, प्रामाणिकपणा आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची वृत्ती होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी देशातील जनतेमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा या उद्देशाने न्यू इंग्लिश स्कूल आणि पुणे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांना वाटत होते की शिक्षण हेच राष्ट्रनिर्मितीचे एकमात्र सर्वात महत्त्वाचे साधन आहे. टिळकांनी केवळ शिक्षण क्षेत्रातच नव्हे तर पत्रकारितेतही मोठे योगदान दिले. त्यांनी केसरी हे मराठी वृत्तपत्र आणि द मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र सुरू केले. या वृत्तपत्रांमधून त्यांनी ब्रिटिश सत्तेच्या अन्यायाविरुद्ध निर्भीडपणे आवाज उठवला आणि भारतीय जनतेमध्ये स्वातंत्र्याची प्रेरणा जागवली. लोकमान्य टिळकांचे नाव घेताच त्यांच्या एका घोषणेची आठवण प्रत्येक भारतीयाला होते. ती म्हणजे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच आणि तो मी मिळवणारच. ही घोषणा लाखो भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटवणारी ठरली. आजही ही घोषणा प्रत्येक भारतीयाला देशासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याची प्रेरणा देते. टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू करून समाजाला एकत्र आणण्याचे महान कार्य केले. त्या काळात हे उत्सव केवळ धार्मिक कार्यक्रम नव्हते, तर लोकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, देशभक्ती आणि स्वातंत्र्याची भावना जागृत करणारे प्रभावी माध्यम होते. ब्रिटिश सरकारने अनेक वेळा त्यांच्यावर खटले भरले आणि त्यांना तुरुंगवासाची शिक्षाही झाली. परंतु कोणत्याही संकटासमोर त्यांनी कधीही हार मानली नाही. तुरुंगात असतानाच त्यांनी गीता रहस्य हा महान ग्रंथ लिहिला, जो आजही भारतीय तत्वज्ञानाचा महत्त्वाचा वारसा मानला जातो. 1 ऑगस्ट 1920 रोजी या महान देशभक्ताचे निधन झाले. त्यांचे शरीर आपल्यात नसले तरी त्यांचे विचार, त्यांचे कार्य आणि त्यांचे राष्ट्रप्रेम आजही प्रत्येक भारतीयाच्या हृदयात जिवंत आहे. प्रिय मित्रांनो, आजच्या आधुनिक युगात आपण लोकमान्य टिळकांकडून अनेक गोष्टी शिकू शकतो. देशप्रेम, सत्यासाठी संघर्ष करण्याची हिंमत, शिक्षणाचे महत्त्व, समाजासाठी निस्वार्थी कार्य करण्याची वृत्ती आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च स्थान देण्याची प्रेरणा. चला, त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण सर्वजण एक संकल्प करूया की आपण प्रामाणिक नागरिक बनू, शिक्षणाला महत्त्व देऊ, आपल्या देशाचा अभिमान बाळगू आणि भारताच्या प्रगतीसाठी आपल्या परीने योगदान देऊ. शेवटी लोकमान्य टिळकांना विनम्र अभिवादन करत मी माझे भाषण संपवतो. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांशी नक्की शेअर करा. भेटूया पुढील अशाच व्हिडिओमध्ये.